उष्माघातामध्ये आपल्या बॉडीचे टेम्परेचर हे 40 अंशाच्या वरती जाऊन आपली मेंदूतील टेम्परेचर रेग्युलेटिंग सिस्टीम बंद पडून आपलं शरीराचं तापमान अतिशय वाढून त्याद्वारे आपल्यांना अतिशय तीव्र प्रकारे घाम येणे, जीव घाबरणे आणि चक्कर येऊन व्यक्ती बेशुद्ध पडू शकतो. अशा वेळेस आपण तात्काळ आमच्या जवळच्या चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात येऊन तिथे आमच्याकडे उष्माघाताचा कक्ष उभारण्यात आलेला आहे. तेथे त्याबाबतची यंत्रणा कार्यान्वित आहे. तर कोणीही भोवळून पडल्यास किंवा उष्माघाताचा त्रास जाणवल्यास तात्काळ ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे उपचारासाठी दाखल व्हावे ही विनंती. सर, उष्माघातापासून वाचण्यासाठी कुठली काळजी घेतली पाहिजे? उष्माघातापासून वाचण्यासाठी आपण शक्यतो आपले जे रुटीनचे कामं आहेत ते सकाळी लवकरात लवकर 10 वाजेच्या आत उरकून घ्यावे. जर आपल्यांना गरज वाटेल तरच आपण घराबाहेर पडावे. घराबाहेर पडताना आपण सफेद रंगाचे कपडे परिधान करणं गरजेचं असतं. तसंच आपलं जे डोक्याचा भाग आहे त्याच्यावर टोपी किंवा उपरणं असं वापरून आपण उन्हापासून संरक्षण करणं गरजेचं आहे. तसेच आपण पाणी जास्त प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. याद्वारे आपले शरीर थंड राहण्यास उपयोग होईल आणि शक्यतो सावलीचा आधार घेणं महत्त्वाचं आहे.